नमस्कार मंडळी, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. जेव्हा सुधाला समजतं की वृंदाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे सुधा खूप घाबरलेली असते आणि ती वृंदाला म्हणत असते की वृंदा, तू असं का बरं पाऊल उचललंस? अगं मी बोलले असेल तुला, म्हणून काय कोणी असं करतं का? मी जर तुला बोलले होते तर तूही मला बोलायला पाहिजे होतंस. असं आत्महत्येचं पाऊल का उचललंस? तेव्हा वृंदा म्हणते की खरं सांगू का सुधा, अगं माझ्याकडनं खूप चुका झाल्या आतापर्यंत आणि तुला माहिती आहे ना की कविताने कसं केलं आपल्यासोबत, आदर्श सोबत कविता कशी वागली. त्यामुळे मला असं वाटलं की ह्या डिवोर्सी मुली अशाच असतात. त्यामुळे मी आनंदीला प्रत्येक वेळी नाव ठेवत आली. मला आनंदी कधीच आवडली नाही. मी आनंदीचा नेहमी रागराग करत आले आणि माझ्यामुळे तूही तिचा रागराग करायला लागलीस. सुधा म्हणत असते की जाऊ दे वृंदा, जे काही झालं ते ठीक आहे, परंतु आपण आनंदीचा आता सून म्हणून स्वीकार करूयात. तर वृंदा म्हणत असते की सुधा मला माफ कर, मी खरं तर खूप चुकली आहे आणि तू माझ्या कानाखाली दिलीस ना ते बरंच झालं. जे डोळे उघडले अक्षरशः आणि मला खूप चुकीचं वाटतंय. तर सुधा म्हणत असते की वृंदा, जर तुला चुकीचं वाटतंय ना तर तू माझी माफी नको मागूस, तू आनंदीची माफी माग. तेव्हा वृंदाला मात्र खूप राग येत असतो, कारण सुधा तिला आनंदीची माफी मागायला सांगत असते. तर वृंदा आता आनंदीची माफी मागते आणि म्हणते की आनंदी मला माफ कर बाळा, मी तुला ओळखूच शकले नाही. आनंदी सुद्धा वृंदाला मोठ्या मनाने माफ करून टाकते. शलाका आता वृंदाला घरात घेऊन जात असते, तर केदार सुद्धा घरामध्ये येत असतो. सार्थक केदारला म्हणतो की तू कुठे निघालायस? शलाका म्हणत असते की सार्थक, अरे असं नको ना रे करू, त्याला पण येऊ दे ना घरामध्ये. सुधा काकू, अगं तू तरी काहीतरी सांग. तर सुधा सांगते की केदाररावांना घरात घेण्याचा निर्णय पूर्णपणे सार्थकचाच असेल. तर सार्थक मात्र केदारला घरात घेत नसतो, परंतु आनंदी सार्थकला म्हणते की सार्थक सर घ्या त्यांना घरामध्ये. त्यामुळे सार्थक केदारला म्हणतो की आज फक्त आनंदी म्हटली आहे ना म्हणून मी तुला घरामध्ये घेतलं, नाही तर तुला कधीच घरामध्ये घेतलं नसतं. त्यामुळे पुन्हा एकदा आता वृंदा, शलाका आणि केदार घरामध्ये घुसलेले असतात. सुधा आनंदीला म्हणत असते की आनंदी, खरंच तू खूप समजूतदार आहेस ग. म्हणजे ह्या लोकांनी तुला एवढं छळलं, तुझा अपमान केला, तरी सुद्धा तू वाईट वाटून घेतला नाही आणि मोठ्या मनाने तू त्या सर्वांना माफ केलंस. अरविंद म्हणत असतो की सुधा, अगदी तुझी छाया आहे बर काही. तर सुधा म्हणत असते की नाही नाही, माझी सुंदर माझ्यापेक्षा पण छान आहे. सुधा आनंदीला जवळ घेते, ते बघून सार्थकला मात्र फार आनंद होत असतो. तर अरविंद म्हणत असतो की सुधा, अगं तुझ्यासाठी तर आनंदी आता बेस्ट सून झालीये, परंतु आता पूर्ण नाशकाला पण कळायला हवं ना. तर सुधा म्हणते की हो, मी आनंदी आणि सार्थकच्या लग्नाची लवकरात लवकर तारीख काढते. मी आजच वामनशास्त्रींना घरी बोलवलंय आणि मी ह्या दोघांचा लग्नाचा बारात दणक्यात उडवून देणार आहे. त्यामुळे आनंदी आणि सार्थक खूपच खुश असतात. तर इकडे शलाका ही वृंदाला रूम मध्ये घेऊन आलेली असते आणि शलाका वृंदाला म्हणत असते की आई, तू त्या आनंदीची माफी कशाला मागितली? वृंदा आता शलाकाच्या जोरात कानाखाली ठेवून देते आणि म्हणते की तू नको सांगूस मला, मग काय मी त्या पुलामध्ये पडून मरायचं होतं का? तुम्हाला तर हेच हवं होतं ना. आणि तुम्ही तर काय मला म्हणत होते की त्यामध्ये जीव दे म्हणून. मला माहिती आहे ना, जेव्हा वेळ बदलते ना माणसाची, तेव्हा सगळे माणसं सुद्धा बदलतात आणि तुम्ही सुद्धा बदलले होते. आज जे काही आहे ते माझ्या जीवावर बसून खाताय, परंतु जेव्हा मला गरज होती ना तेव्हा तुम्ही काय मला सपोर्ट नाही केलाय. शलाका म्हणत असते की अगं आई, तसं नाहीये, आम्ही तुला यासाठी म्हणत होतो की तू उडी मार, जेणेकरून सगळ्यांना खरं वाटेल आणि सगळेजण तुला वाचवायला येतील म्हणून. पण ते सर्व जाऊ दे, आता पुढे काय करायचं आपल्याला? वृंदा म्हणते की नाही, आज मला आनंदीची माफी मागायला लागली ना, परंतु एक दिवस असा नक्कीच येईल की ही आनंदी माझ्या पायाशी राहील. तर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सार्थक आनंदीला नाश्ता करण्यासाठी घेऊन येतो. तर सर्वजण अगदी आनंदीच्या पुढे पुढे करत असतात. सुधा आनंदीला खाली बसवते. वृंदाने आनंदीसाठी चहा बनवलेला असतो, तर शलाकाने मात्र आनंदीसाठी नाश्ता बनवलेला असतो. तर आदर्श म्हणत असतो की बापरे, आज तर काहीतरी वेगळंच बघायला दिसतंय घरामध्ये. सार्थक आणि आनंदी खूपच खुश असतात. तर आदर्श विचारतो की शलाका, केदार कुठे? तेव्हा शलाका सांगते की केदार अरे भाजी आणायला भाजी मंडईत गेलाय. आदर्श म्हणतो की बापरे, हे चित्र तर मी अजून घरामध्ये कधीच बघितलं नाहीये जे आज बघतोय ते. तेवढ्यातच वामनशास्त्री तिथे येतात. सुद्धा वामनशास्त्रींना सुद्धा नाश्ता करण्यासाठी बसवते, परंतु त्यांचा उपवास असतो त्यामुळे फक्त ते चहा घेतात. सुद्धा वामनशास्त्रींना विचारते की सार्थक आणि आनंदीच्या लग्नाचा कुठला योग्य मुहूर्त असेल. तेव्हा वामनशास्त्री म्हणतात की रंगपंचमीच्या नंतर 3 दिवसामध्ये लग्नाचा चांगला मुहूर्त आहे, त्या टाइम तुम्ही लग्न करू शकता. सार्थक म्हणत असतो की रंगपंचमी म्हणजे खूप लांब होतं, त्याच्या आधी नाही का निघणार मुहूर्त? तेव्हा आता सुद्धा सार्थकला म्हणते की अरे सार्थक, काय रंगपंचमी आता एवढ्यातच आली आहे, एवढ्या कमी दिवसात लग्नाची तयारी कशी होणार आहे? सगळं काही करायचंय आणि मला लग्न अगदी धूमधडाक्यात साजरं करायचंय. आनंदी आणि सार्थकच्या लग्नामध्ये मला कुठलीही कसर ठेवायची नाहीये. त्यानंतर सार्थक, आनंदी आणि घरातले सर्व राज्याध्यक्ष आता वर्तकांच्या घरी जातात. तर अण्णा मात्र सर्वांचं स्वागत करतात. सर्वजण आता बसलेले असतात आणि मालती म्हणते की तुम्ही सर्वजण इकडे आलात, काय कारण काढलं? तेव्हा सुद्धा म्हणते की खरं
तर आम्ही इकडे येण्याचे 2 कारण आहेत. पहिलं हे कारण आहे की आतापर्यंत आम्ही तुमचा जो काही अपमान केला त्यासाठी आम्ही तुमची मनापासून माफी मागतोय आणि माफी मागण्यासाठी आम्ही इथे आलोय. आणि दुसरं कारण हे आहे की आमच्या सार्थकचं लग्न ठरलंय. आता हे ऐकल्यावर मालती आणि अण्णा खूप घाबरतात आणि मालती म्हणत असते की अहो, सार्थक रावांचं लग्न ठरलंय म्हणजे मग आमच्या आनंदीचं काय होणार? तेव्हा सुधा सांगते की अहो, सार्थकचं लग्न आनंदी सोबतच ठरलंय. हे ऐकल्यावर घरातले सर्वजण खूप खुश होतात. वृंदा सांगते की सुधाने आनंदीला सून म्हणून स्वीकारलंय आणि आम्ही आनंदीचं आणि सार्थकचं लग्न आता धूमधडाक्यात लावून देणार आहे. त्यामुळे आता मालती आणि अण्णांचा आनंद तर गगनात मावेनासा होतो. मालती लगेचच आता सर्वांचं तोंड गोड करते आणि आनंदीला सुद्धा जवळ घेते. तर इकडे केदारने मात्र रेश्माला आनंदीच्या आणि सार्थकच्या लग्नाची बातमी दिलेली असते आणि हे देखील सांगितलेलं असतं की वृंदा काकूने थोबाडीत खाल्ली आहे म्हणून. त्यामुळे रेश्मा घाबरलेली असते आणि म्हणत असते की बापरे, इतकं सगळं होऊन गेलं आणि आता आनंदी आणि सार्थकच्या लग्नापर्यंत गोष्ट येऊन पोहोचली आहे. आता मात्र हातावर हात धरून चालणार नाही. केदार म्हणतो की हे बाई, आता तुला जे काही करायचं ना ते तुझ्या पद्धतीने कर. आम्ही काही तुला सामील होणार नाही, कारण आम्ही एकदा घरातून बाहेर निघालोय आणि आम्हाला परत घरातून बाहेर काही निघायचं नाहीये. त्यामुळे तुला जे करायचं ते तू कर. रेश्मा म्हणते की तसंही तुमच्याच्याने काही होणार नाहीये. आता जे मला करायचंय ना तेच मी करते. असं म्हणून आता रेश्मा तिथून निघून गेलेली असते. रेश्मा आता अंशुमनला भेटते आणि अंशुमनला सांगते की आनंदी आणि सार्थकचं लग्न सुधा काकू धूमधडाक्यात करून देते म्हणून. तर आता अंशुमनला त्याचा खूप राग येतो आणि म्हणत असतो की आनंदीने माझं लग्न मोडून आता ती काय धूमधडाक्यात लग्न करणार आहे का? मी तिचं हे लग्न होऊनच देणार नाही. रेश्मा म्हणत असते की तुम्ही नेहमी असं म्हणत असता, परंतु तुम्हीही तोंडावर आपटता आणि मलाही आपटवता. अंशुमन म्हणत असतो की नाही, यावेळी तर मी अजिबात असं करणार नाही. यावेळी तर एकदम आर्या पार होणार. एकतर आनंदी या जगामध्ये राहणार, नाही तर मी स्वतः या जगामध्ये राहणार. परंतु मी मात्र आनंदी सार्थकचं लग्न होऊ देणार नाही आणि तुम्ही मला जे 25 लाख रुपये दिले ते आता मी वसूल करूनच राहील. असं म्हणून आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे आनंदीला एक चिठ्ठी मिळालेली असते आणि त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं की मी तुझ्या नवऱ्याचा खून करेल. त्यामुळे आनंदी प्रचंड घाबरलेली असते आणि ती सार्थकला ती चिठ्ठी दाखवते. सार्थकही विचार कर ही चिठ्ठी नेमकं कोणी पाठवलेली असेल, परंतु आनंदी फारच इमोशनल झालेली असते. त्यामुळे सार्थक तिला त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो, ही चिठ्ठी ऑब्विसली अंशुमननेच पाठवलेली असणार आहे. त्यामुळे मित्रांनो, मालिकेत पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.